आज आपण बघणार आहे कोल्हापुरातल्या सगळ्यात पहिल्या पंचमुखी गणपतीचा इतिहास। या मंडळाची स्थापना 1967 साली झाली असून मंडळाला 58 वर्ष पूर्ण झालेत। पैजारवाडीचे चिले महाराज यांच्या आज्ञानुसार 1971 मध्ये इथं पंचमुखी गणपतीची स्थापना करण्यात आली। त्यावेळेस चिले महाराजांनी स्वतः समोर थांबून ही मूर्ती करून घेतली होती। आरती वेळेस चिले महाराज स्वतः इथे हजर असायचे। पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी पंचमुखी गणपतीची मूर्ती अशी या मूर्तीची ओळख होती। एक खास गोष्ट अशी की ह्या मूर्तीला बनवण्यासाठी इथल्या कुंभार समाजातली लोक कुणाकडून सुद्धा वर्गणी घेत नाहीत। घरातले गणपती पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी इथली मूर्ती स्थापन होते। मंडळाचे कार्यकर्ते स्वतःच्या हाताने ही मूर्ती बनवतात। अगदी लहानातला लहान मुलगा सुद्धा इथं मूर्ती बनवायला मदत करतो। एवढंच नाही तर इथले कार्यकर्ते स्वतःच्या पैशाने महाप्रसाद सुद्धा ठेवतात। मूर्तीच्या रूपामध्ये दत्तांचा अवतार आहे असं त्यांचं म्हणणं आहे। हा पंचमुखी गणपती खूप जणांना नवसाला पावलाय असा त्यांचा अनुभव आहे। इथल्या लहान मोठ्या सगळ्याच कार्यकर्त्यांना मंडळाबद्दल आणि पंचमुखी गणपतीबद्दल खरंच खूप अभिमान आहे आणि खूप प्रेम सुद्धा आहे। मंडळाची फुटबॉल टीम सध्या ब गटात असून फुटबॉल लीग मध्ये खूप चांगली कामगिरी करत आहे। पंचमुखी गणपतीचा इतिहास तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की मला सांगा आणि एकदा नक्की वेळ काढून हा गणपती बघायला या।